मंगल लाभी होय रे, मंगल लाभी होय रे, मंगल लाभी होय रे, मंगल लाभी होय रे, मंगल सबका मंगल, ये तुम क्या करता हो? सबका मंगल। आयुष्मान साहेबराव कृपया आपण साहेब खुर्चीची अडचण आहे बरं. जगविण्या भीम आले, बुद्ध तरुला पुन्हा फुलविण्या भीम आले, बुद्ध तरुला पुन्हा फुलविण्या भीम आले, फुलविण्या भीम आले, निर्जीव या जीवांना जगविण्या भीम आले, निर्जीव या जीवांना. चरक्यात विषमतेच्या ही जनता पिली होती, चरक्यात विषमतेच्या ही जनता पिली होती, जुलमी रूढीचे कुंपण, जुलमी रूढीचे कुंपण हटविण्या भीम आले, बुद्ध तरुला पुन्हा फुलविण्या भीम आले, बुद्ध तरुला पुन्हा फुलविण्या भीम आले, फुलविण्या भीम आले, निर्जीव या जीवांना जगविण्या भीम आले, निर्जीव या जीवांना. आज या ठिकाणी संत शिरोमणी तुळजादास महाराज जयंती आहे, त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. माझ्याकडून काही आपल्याला चुकला असेल, कोणाला बोलला असेल, माझा छोटा भाऊ म्हणून माफ करावं. मित्रांनो, कार्य करत असताना स्वतःला गाडून घ्यावं लागतं, स्वतःला खपावं लागतं. तर हा कुठेतरी कोम बाबासाहेब आंबेडकर या आदर्शाला तीव्र अभिवादन करून पी धम्मानंद भंतेजी आणि त्यांचा पवित्र संघ या संघास माझं पंचांग प्रणाम. तसे सर्व बौद्धोपासक उपासिका आता सर्वांची नावं घेत नाही, आमच्या दबाले साहेबांनी सर्वांची नावं घेतले, हे की नाही. उर्वरित राहिलेले बाकीच्या कार्यकर्त्यांनी नाव घेतले. आता जास्त नाव घेत नाही, फक्त आता जास्त वेळ होत आहे आणि मग थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करतो की परीक्षा देण्या बुद्धीला घोटावे लागते. आता तुम्हाला परीक्षेला बसायचंय, परीक्षा देण्या बुद्धीला घोटावे लागते, मिरची बरोबर मिठाला वाटावे लागते. परीक्षा देण्या बुद्धीला घोटावे लागते, मिरची बरोबर मिठाला वाटावे लागते, पोळीला गोल करण्यासाठी लाटावे लागते आणि हे सर्व शिकण्यासाठी बौद्ध महासभेला भेटावे लागते. भारतीय बौद्ध महासभा अशा प्रकारचे सुंदर म्हणजे जवळजवळ 24 प्रकारचे शिबिर राबवते आणि संस्काराचं काम महत्वाचं काम करते. म्हणून असं म्हटलेलं आहे की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, पाण्याशिवाय गती नाही धरतीच्या मातीला, तेलाशिवाय गती नाही दिव्याच्या बातीला, आणि श्रामनेर बनतेशिवाय शोभा नाही बोधांच्या जातीला, बोधांच्या जातीला, बोधांच्या जातीला. आणि म्हणून आता तुमच्यासाठी मोरे सरांना ती खूप 10 दिवस शिकवलं, पण मी ती शेवटी आता तुम्हाला सांगतोय. जाहो भंते जावा इतकेच ध्यान ठेवा, जाहो भंते जावा इतकेच ध्यान ठेवा, करा धम्माचा प्रचार, हो करा धम्माचा प्रचार, मिळेल तुम्हा मेवा. जाहो भंते जावा इतकेच ध्यान ठेवा. 10 दिवसाचा त्याग तुम्ही त्यागिले जीवन, 10 दिवसाचा त्याग तुम्ही त्यागिले जीवन, धम्म कार्यासाठी तुम्ही विसरले मी पण, धम्म कार्यासाठी विसरले मी पण. मोरे सरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, मोरे सरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, करा धम्माचा प्रचार, मिळेल तुम्हा मेवा. जाहो भंते जावा इतकेच ध्यान ठेवा, अहो जाहो भंते जावा इतकेच ध्यान ठेवा. बनते पिधमानंद संघाचे संघ नायक, बनते पिधमानंद संघाचे संघ नायक, उपासक उपासिका बनले हो सारे दायक. धम्म कार्य करता नानका करू हेवा, धम्म कार्य करता नानका करू हेवा, करा धम्माचा प्रचार, मिळेल तुम्हा मेवा. जाहो भंते जावा इतकेच ध्यान ठेवा, अहो जाहो भंते जावा इतकेच ध्यान ठेवा. परीक्षेला बसा तुम्ही बोधाचार्य व्हावे, बोधाचार्य शिबिर आहे. परीक्षेला बसा तुम्ही बोधाचार्य व्हावे, बुद्ध महासभेच्या कार्यामध्ये यावे, बुद्ध महासभेच्या कार्यामध्ये यावे. धम्माचा हा गाडा तुम्ही पहिलं तिरी न्यावा, करा धम्माचा प्रचार, मिळेल तुम्हा मेवा. जाहो भंते जावा इतकेच ध्यान ठेवा, अहो जाहो भंते जावा इतकेच ध्यान ठेवा. बुद्धाचा संदेश तुम्ही घरोघरी द्यावा, बुद्धाचा संदेश तुम्ही घरोघरी द्यावा. बाबासाहेबाचा तुम्ही आदर्श हा घ्यावा, जोडपे सर संदेश देती नवा नवा, जोडपे सर संदेश देती नवा नवा. करा धम्माचा प्रचार, मिळेल तुम्हा मेवा. जाहो भंते जावा इतकेच ध्यान ठेवा, अहो जाहो भंते जावा इतकेच ध्यान ठेवा, अहो जाहो भंते जावा इतकेच ध्यान ठेवा. धन्यवाद सर. या मी तुम्हाला कॉल कुठे गेले, तुमच्या जागेवर बसलो जाऊन. या वाघमारे या लवकर. आपल्या इथल्या महिला मंडळापैकी राणीजी ढाके, वाघमारे आई, गंगोताई, हो हे जी नावं घेतोय ते कृपया आपण वर या. राणीजी ढाके, वाघमारे आई, गंगूबाई काळे, उगलेताई, पौर्णिमा प्रधान, नंदाबाई कनकुटे, मगरेबाई, पवारबाई, अर्चना लांडे, सुहासिनी लांडे, वाकडेताई, पद्मिनी लोंढे, सुहासिनी लोंढे, वाकडेबाई, पद्मिनबाई ढाके, दीक्षा वाघमारे, विजया भोरगे, लक्ष्मीबाई जुंबडे, सविताबाई गायकवाड, साळवेताई, राक्षेताई, निशा नितीन जाधव, आरती मेश्राम, कविताताई महाबळे. कोणी सुटलं नाही एवढं बोलते मी तरी. पटकन या. या महिला मंडळाने आपल्या या शिबिराचे गुरुजी आयुष्मान युवराजी मोरे यांच्यासाठी त्यांनी कपडेरूपी भेट आणलेली आहे.
आशा काय तरी थांबा, आशा थांबा, आशा पुढे यावं. थोडं इकडे असं आहे का, असं भेटायचं करा थोडं या थोडं एका ठिकाणी इकडे इकडे वा फोटो फटाफट घ्या. इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा धार्मिक मातृ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बोधाचार्यांचे जनक स्मृतिशेष भैयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्याही धम्म कार्याला वंदन करतो. तृतीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई मीराताईजी आंबेडकर यांच्याही धम्म कार्याला वंदन करतो. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आयुष्यमान डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला जय भीम करतो. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तमाम बहुजनांचे नेते श्रद्धेय आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याही धम्म कार्याला वंदन करून त्यांना क्रांतिकारी जय भीम करतो. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं आयोजित 10 दिवसीय बोधाचार्य श्रामणेर शिबिर आणि या शिबिराचा आज 10वा दिवस आज समारोप. या शिबिराचे संघनायक पूज्य भंते पी धमानंदजी आणि त्यांच्या संपूर्ण संघाला मी पंचांग प्रणाम करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डाकेसाहेब, त्यासोबतच परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष केंद्रीय शिक्षक मेजर, या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय अशोकराव कांबळे साहेब, या कार्यक्रमाच्या आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते बी एस सहजराव बाबा, या कार्यक्रमास या सुंदर असं संचालन करत असलेले जिल्ह्याचे सरचिटणीस जिल्हा सरचिटणीस डी आय खेडकर साहेब, त्यासोबतच समता सैनिक दलाचे मराठवाडा प्रमुख मेजर जनरल आदरणीय एच भेरजे साहेब, माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय व्ही व्ही वाघमारे साहेब, जिल्ह्याचे कोषाध्यक्ष आदरणीय विश्वनाथ झोडपे सर, ज्यांनी 10 दिवस वेळ देऊन या शिबिराला अतिशय सुंदर असं प्रशिक्षण दिलं, ते आदरणीय डॉक्टर युवराज मोरे सर, त्यासोबतच संस्कार विभागाचे 2 सचिव आदरणीय साळवे सर आणि पवार सर, जिल्ह्याच्या महिला उपाध्यक्षा आदरणीय आयुष्यमानिनी प्रेमलताताई साळवे, त्यासोबतच ज्येष्ठ बोधाचार्य. कार्यक्रमाला विशेष असं ज्यांनी उपस्थिती दाखवली, हजर राहिले, ते रिपब्लिकन कामगार सेनेचे मराठवाडा प्रमुख आदरणीय महेंद्रजी सानके साहेब. या ठिकाणी बरेचसे पदाधिकारी आहेत. आता म्हणजे वेळेअभावी मला खूप कमी वेळ दिला आहे. आज या ठिकाणी या शिबिराचा समारोप होत आहे. या शिबिराच्या समारोपाला जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका आजी माजी पदाधिकारी सर्वांना जय भीम करतो. जय भीम जय भीम. विजयाताई भोरगे जिल्ह्याच्या पदाधिकारी आहेत, मध्ये बसलेले आहेत. तर या ठिकाणी 10 दिवसीय श्रामणेर शिबिराचा समारोप आहे. मला खूप कमी वेळ दिलेला आहे. आज समारोपासोबतच आज अजून एक विशेष आहे की संत शिरोमणी रविदास महाराज यांची आज जयंतीसुद्धा आहे. त्यासोबतच आज माघ पौर्णिमासुद्धा आहे. माघ पौर्णिमा ही बौद्ध इतिहासात अतिशय महत्त्वाची पौर्णिमा आहे. या पौर्णिमेचं महत्त्व म्हणजे आजच्याच दिवशी तथागत भगवान बुद्धांनी अशी घोषणा केली होती की आजपासून 3 महिन्यांनी तथागत महापरिनिर्वाणास प्राप्त होतील. आणि ती घोषणा त्यांनी आनंदाला सांगितली. आनंदाला सांगितल्यानंतर ही बातमी हळूहळू त्या नगरीमध्ये पसरली आणि वैशालीमध्ये जेव्हा ही बातमी पसरली तर त्यावेळेस त्या ठिकाणी वैशालीवासियांना असं वाटलं की आपणही म्हणजे बुद्ध ती बातमी सांगून पुढं प्रवासाला निघाले असताना तेही लोक त्यांच्यासोबत म्हणजे रस्त्यानं जात होते. बुद्धांना असं वाटलं की आपण वैशालीवासियांना काहीतरी भेट द्यावी, म्हणून त्यांनी आपलं जे चिवर भिक्षापात्र आहे ते वैशालीवासियांना दिलं. आणि ज्या ठिकाणी ज्या जागेवर दिलं, भविष्यात सम्राट अशोकाने ती जागा शोधून काढली आणि तिथं 30 फूट उंचीचा स्तंभ उभा केलेला आहे. आणि ते वर्ष होतं 400 इसवी सन पूर्व 484. ही एक महत्त्वाची घटना आजच्या दिवशी घडलेली आहे. आजच्याच दिवशी भंते आनंद यांचं म्हणजे त्यांचंही निर्वाण आजच्याच दिवशी झालेलं आहे. ही देखील घटना या माघ पौर्णिमेला झालेली आहे. आणि अशा या महत्त्वपूर्ण पौर्णिमेच्या दिवशीच आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचा समारोप होत आहे. मी शिबिरार्थींना एवढं सांगेल,
एक अगोदर बोलताना एकाने मनोगत एका शिबिरार्थींनी मनोगत व्यक्त केलं की कदाचित घरी सुद्धा एवढी व्यवस्था होणार नाही, एवढी म्हणजे उपासकांनी दानदात्यांनी केलेली आहे. आपल्या सर्वांच्या दानावरच हे सगळं काही चालत आहे आणि दानाचं महत्त्व वेळोवेळी आमचे डॉक्टर युवराज मोरे सर वेळोवेळी सांगत आलेले आहेत, जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे साहेब सांगत आलेले आहेत, आदरणीय डी आय खेडकर साहेब सांगत आलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही दिलेल्या 10 दिवसाच्या भोजनामुळं, 10 दिवसाच्या सकाळच्या नाश्त्यामुळं, 10 दिवसाच्या फलाहारामुळं हा संघ इथपर्यंत 10 दिवस यशस्वीरित्या पार पडला आहे. आजींनी म्हणजे काबाड कष्ट करून वाघमारे आजींनी कशा पद्धतीने दिले हे सुद्धा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. तर ज्यांनी ज्यांनी बौद्ध इतिहासामध्ये दान केलं ते सर्वजण अजरामर झाले. आज शिबिराला ज्यांनी ज्यांनी दान केलं त्यांची सुद्धा म्हणजे या ठिकाणी सन्मानानं नावं घेतली जात आहेत. त्यांची रेकॉर्ड नावाची नोंद जिल्हा शाखेकडे आहे. अधिक न बोलता आम्ही शिबिरार्थीला म्हणजे शिबिरातून बाहेर पडल्यानंतर विनंती करेल की बौद्ध महासभेमध्ये 24 प्रकारचे वेगवेगळे शिबिरं घेतल्या जातात आणि बाबासाहेबांचा जो धम्माचा गाडा आहे, धम्माचा गाडा 3 प्रकारचा आहे. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेतील भारतीय रिपब्लिकन पक्ष, ज्याचंच बाळासाहेबांनी नंतर वंचितमध्ये रूपांतर केलेलं आहे. तर ह्या 3 गोष्टींचा मिळून गाडा होतो आणि तो आपल्याला चालवायचा आहे. तुम्ही धार्मिकतेकडे आलात, भविष्यात बोधाचार्य म्हणून एक प्रशिक्षित बोधाचार्य म्हणून भैयासाहेबांची जी संकल्पना होती ती पुढे नेण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. तुम्ही निश्चितच कराल आणि ही संस्था ही भारतीय बौद्ध महासभा पुढे नेण्याचं काम करायला अधिक न बोलता मला खूप कमी वेळ दिलेला आहे. तुम्हाला शिबिरातून यशस्वीरित्या पूर्ण झालं, इथून पुढं जे आयुष्य तुम्हाला घालवायचे त्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं या ठिकाणी मनोगत थांबवतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. संस्थेचे त्याचा आपल्या जिल्ह्याचे 2 भाग झाले. त्यातल्या दक्षिणेतले उत्तरेतले दोन्ही कार्यकर्ते इथं आलेले आहेत. त्याच्यामध्ये गौतम नागोराव दिपके जिल्हा सरचिटणीस पूर्णेकडच्या भागातले आहेत. हे ॲडव्होकेट सिद्धार्थजी खरे आहेत संस्काराचे उपाध्यक्ष, बाबासाहेबजी धावाले राज्य सचिव पर्यटन, आमचे शामराव जोगदंड साहेब उपाध्यक्ष पर्यटन. त्याच्यानंतर आयुष्मान सहजराव साहेब आपलं स्वागत करायचं राहून गेलेलं आहे, तुम्ही वर येऊ शकला नाहीत. शब्द सुमनानं एकदा परत तुमचं आपलं मी स्वागत करतो. त्याच्यानंतर महेंद्रजी सानके इथे आलेले आहेत. आयुष्मान भेरजे साहेब उपाध्यक्ष समता सैनिक दल मेजर जनरल आहेत. हे सुद्धा संस्काराचे सचिव आहेत जिल्ह्याचे. शिवाजीरावजी वावळे साहेब हे सचिव आहेत SHDचे. नागसेनजी हत्तींबेरे कार्यालयीन सचिव. दशरथजी गायकवाड हिशोब तपासणीस. आयुष्मान विश्वनाथरावजी जोडपे कोषाध्यक्ष. प्रेमलताताई साळवे सचिव आहेत महिला विभागाच्या. या विश्वनाथरावजी वाघमारे माजी अध्यक्ष. त्र्यंबक कांबळे साहेब यांचे बौद्धाचार्य पुणेचे. महाराजजी देवरे लजडे साहेब बौद्धाचार्य. प्रसादजी कनकुटे बौद्धाचार्य. प्रल्हाद गायकवाड बौद्धाचार्य. प्रल्हादजी वानखेडे बौद्धाचार्य. राजेश गायकवाड समता सैनिक दल समता सैनिक आहेत. हे आपल्या सर्वांचं शब्द सुमनानं मी स्वागत करतो. इथं बोलवून आम्हाला स्वागत करणं शक्य झालं नाही, वेळेच्या अभावी. वेळ खूप झालेला आहे. 21 जून 2024 रोजी 24 मार्च 2024 रोजी एक परीक्षा घेतल्या गेल्या भारतीय बौद्ध महासभाच्या बौद्धाचार्याच्या परीक्षा. त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामधून धुराजी लाडबा भालेराव हे इथे आलेले होते. त्यांनी आपल्या इथंच शिबिर संपादन केलं, इथं अभ्यास केला आणि त्या परीक्षेला बसून बौद्धाचार्य झालेले आहेत. हे सर्टिफिकेट पूज्य भदंताच्याकडे मी सुपूर्द करतो. त्यांनी त्यानंतर 5 नोव्हेंबर 2024 रोजी जी हीच परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये प्रसाद बुवाजी कनकुटे हे सुद्धा या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांनी इथे यावं आणि आपलं हे प्रमाणपत्र. प्रसंगी उपस्थित असलेले मेजर जनरल आदरणीय भेरजे साहेब की ज्यांना नांदेडमध्ये गेल्या वर्षी माझ्या निवड समितीच्या माध्यमातून त्यांना भीमयोद्धा पुरस्कार देण्यात आला आणि यावर्षीचा भीमयोद्धा पुरस्कार आदरणीय अशोक कांबळे सरांना देण्यात आला. टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत होईल. त्याचप्रमाणे आंबेडकर घराण्याशी अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता परभणी जिल्ह्याचा म्हटलं महाराष्ट्रामध्ये फेमस असणारा कार्यकर्ता आमचे मित्र परभणी दक्षिणचे अध्यक्ष आदरणीय जोगदंड साहेब, कारण आम्ही सोबत काम केले आहेत. त्याचप्रमाणे
आता सगळ्यात जुनं नाव परभणीतलं सहजराव मामा. आणि असेच कार्यकर्ते बरेच कार्यकर्ते नावं घेण्यासाठी वेळ नाही, कमी आहे वेळ. आता सुंदर असं संचलन करणारे आदरणीय या जिल्ह्याचे महामंत्री पोथोडे साहेब, आणि त्यांनी या ठिकाणी माझा एवढा मोठा सत्कार केला. माझ्या माता भगिनी, सर्व उपस्थित सर्वांना सविनय जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम. प्रतिबुद्ध जय भीम म्हणा, अतिशुद्ध जय भीम म्हणा. प्रतिबुद्ध जय भीम म्हणा, अतिशुद्ध जय भीम म्हणा. बाबांच्या लेकरानो नीतियुद्ध जय भीम म्हणा. बाबांच्या लेकरानो नीतियुद्ध जय भीम म्हणा. प्रकर्षाला जय भीम म्हणा, उत्कर्षाला जय भीम म्हणा. प्रकर्षाला जय भीम म्हणा, उत्कर्षाला जय भीम म्हणा. बाबांच्या लेकरानो संघर्षाला जय भीम म्हणा. बाबांच्या लेकरानो संघर्षाला जय भीम म्हणा. कणा कणाला जय भीम म्हणा, मना मनाला जय भीम म्हणा. कणा कणाला जय भीम म्हणा, मना मनाला जय भीम म्हणा. बाबांच्या लेकरानो क्षणाक्षणाला जय भीम म्हणा. बाबांच्या लेकरानो क्षणाक्षणाला जय भीम म्हणा. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. ज्या काही मान्यवरांची नावं चुकून राहिले असतील तर त्यांच्या प्रति मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी 10 दिवस बोललेला आहे, माझा आवाज बसला आहे, सर्दी झाली ते सगळं काय, परंतु मला काही गोष्टी बोलणं अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठी मी बोलायला की माझी श्रावणी संघातील या सर्व सदस्यांना जे 10 आता माझी श्रावणी होतील काही वेळामध्ये, त्यांना माझी नमन होते. त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या, माझी बरीच काही स्तुती केली, तो भाग नाही आहे. परंतु मला जेवढं काय त्या ठिकाणी ज्ञान आहे, संस्थेनं मला काय जे ज्ञान दिलं ती मी या ठिकाणी तुम्हाला सादर केलं, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञान ग्रहण करायचा, आणखीन अभ्यास करायचा, त्याच्यामध्ये भर पाडायची आहे. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की भारतीय बौद्ध महासभा हा कार्यकर्ता तयार करण्याचा कारखाना आहे, आम्ही नेहमी म्हणतो. आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी कार्यकर्ता बनावं लागणार आहे, आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला आचरण करावं लागेल. तुम्ही जे आता या ठिकाणी सर्व उपासकांसोबत सर्व या ठिकाणी तुमची सेवा केलेल्या उपासक उपासिकांसमोर तुम्ही वचन दिलेलं आहे, जाहीर ग्वाही दिली आहे की आम्ही चिवर उतरल्यानंतर समाजामध्ये जाऊन त्या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार करणार आहोत. तर ज्या माता माऊलींनी, ज्या आजोबानी पंजोबानी वल्ला समान असणाऱ्या उपासक उपासिका आजीच्या पणजीच्या वयाच्या माणसाने तुमच्या पायावर पाणी टाकले, फुलं टाकलेली आहेत आणि तुम्हाला त्रिवार वंदन केले आहे, त्याची या जीवनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाणीव ठेवायची आहे, जबाबदारी ठेवायची आहे, आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य करायचं आहे. तर खऱ्या अर्थाने शिबिर त्या ठिकाणी संपन्न म्हणजे सक्सेस झालं किंवा सार्थक झालं असं म्हणता येईल. नाही तर त्यांची जी सेवा आहे रात्रंदिवस, तुम्ही स्वतःच नावं सांगितले, गायकवाड सर असतील, साक्षी साहेब असतील, या माता भगिनी असतील, या वाघमारे मावशी असतील, सर्व त्यांनी दीक्षाताई असतील, रंजनाताई असतील, आता बरेच वाकडेताई असतील, आपण त्या ठिकाणी गायकवाडताई असतील, भोरगेताई असतील, असे त्याचप्रमाणे आपल्या राणीताई असतील, म्हणजे ह्या सर्व त्या ठिकाणी डाकेताई असतील, ह्या सर्व त्या ठिकाणी आरतीताई असतील, म्हणजे या सर्वांनी जे काय त्या ठिकाणी सेवा केली आहे त्या सेवेचं फळ मिळालं पाहिजे. राक्षसताई त्या ठिकाणी सकाळी 5 वाजता तुमच्यासोबत ध्यान साधलेला आणि सूत्रपणा येत होत्या तुमची सेवा करून, ही जाणीव आपल्याला ठेवायची आहे. आणि हात धम्म कराय दीपसे दीप जला ते चलो, म्हणजे दिवानं दिवा त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं अर्थदीप स्वयंप्रकाशित व्हायचा आहे. चिवर उतरल्यानंतर आपल्याला स्वयंप्रकाशित होऊन ज्ञान ग्रहण करायचं आहे, आणि त्यानंतर धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे. आज माघ पौर्णिमा आहे, धबाली सरांनी उल्लेख केला, मी त्या ठिकाणी त्या भोजनाच्या ठिकाणी पण उल्लेख केला आहे की नाही. मग माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवंतांनी काय सांगितलं, वैशाली या ठिकाणी जेव्हा भगवान बुद्ध त्या ठिकाणी आले, त्यांनी आनंदाला बोलावलं, आणि बोलावल्यानंतर सायरेंद्र चैत्यस्वामध्ये सर्व संघाला बोलायला सांगितलं, आणि सायरेंद्र चैत्यस्वामध्ये संघाला बोलावण्यात सांगितलं, आणि संघाला बोलावल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः भगवंतांनी त्या संघासमोर त्या ठिकाणी घोषणा केली की मी 3 महिन्यानंतर देहदान करणार आहे. संघाला पहिल्यांदा, असा कोणी आहे का जगामध्ये? एकमेव व्यक्ती असा महान महापुरुष आहे
की ज्यांनी स्वतःच्या मृत्यूची घोषणा केलेली आहे. आपल्याला माहित आहे का कधी मृत्यू येईल? हे एकमेव त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे, एकमेव महान व्यक्ती आहे ते महापुरुष म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध. त्यांचे आपण अनुयायी आहोत आणि त्यांच्या आदेशाचं पालन करायचं आपणाला. भगवंताचा आदेश काय? चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आत्ताय हिताय सुखाय देव मनुष्यानं देशेत भिक्खवे धम्मादि कल्याणं मज्ज कल्याणं परिस्वान कल्याणं सातं सवेजनं केवल परिपूर्ण परिशुद्ध ब्रह्मचर्य प्रकाशेत. हा आदेश त्या ठिकाणी अश्विन पौर्णिमेला जेव्हा वर्षा संपल्यानंतर भगवान देत, तोच आदेश आपण जरी त्या ठिकाणी चोर उतरल्यानंतर आपण उपासक अवस्थेमध्ये जाऊ तरी सुद्धा तो आदेश आपण पालन करायचा आणि धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे. अर्थ काय सांगितलं तुम्हाला मी? अर्थ माहित आहे? म्हणजे हे भिक्षूनो, हा जो धम्म आहे सुरुवातीला कल्याणकारक आहे, मध्यंतरी कल्याणकारक आहे, शेवटी कल्याणकारक आहे. या धम्माचा प्रचार प्रसार समाजामध्ये जाऊन ब्रह्मचर्याचं पालन करून त्या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार करा अशा प्रकारचा आदेश देत ग. आणि तो आदेश आपल्याला पालन करायचा आहे. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी चोर उतरल्यानंतर आपण त्या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार करायचा. यांच्या पालकांना माझी नम्र विनंती आहे, ताई ताईंचं नाव काय माहीत नाही, पौर्णिमाताई का? पौर्णिमाताई. त्यांचे सुपुत्र या ठिकाणी शिबिरामध्ये आहेत. त्याचप्रमाणे भंते आस्वादीचे कारण वैशालीताई पंचांगी त्यांचा पण मुलगा आहे. माझी नम्र विनंती आहे, हे जे काय लहान मुलं आहेत त्याचप्रमाणे जाधव 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 ना अण्णा जाधव ताई आणि कुरू आहे. म्हणजे हे जे लहान मुलं आहेत त्यांच्या पालकांना माझी नम्र विनंती आहे, त्यांच्यामध्ये बदल काय झाला ते जाणून घ्या आणि बदल झालेला जो आहे त्याच्यावर त्या ठिकाणी लक्ष द्या आणि त्याला त्याप्रमाणे ह्या 10 दिवसात जे काय त्याला मिळाले त्याच्यामध्ये कंटिन्युएशनमध्ये ठेवा. नाहीतर पूर्वीच्या ह्याच्यामध्ये तो पुरत जर त्या ठिकाणी त्याच्यावर काय परिणाम झाला तर ते त्या ठिकाणी आता तुमची जबाबदारी राहील. आम्ही तो तयार करून तुमच्याकडे पाठवत आहोत. विनंती आपणाला, कारण तुमचं कारण का मी आता सांगितलं की भारतीय बौद्ध महासभा ही संस्था कार्यकर्ता तयार करणारा कारखाना आहे. आम्हाला जेवढं काय देता येईल तेवढं आम्ही या ठिकाणी या बालकांना दिले बस बंदेजीला दे सर्वांना. तर त्यासाठी आता आपली जबाबदारी आहे की त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आता समाजामध्ये त्यांना कशा पद्धतीने सुसंस्कारित करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरी एक विनंती आपल्या सर्वांना, लुंबिनी बुद्धविहारची समिती मागच्या वेळेस मी बोललो, सर्व ताईंना विनंती आहे या ठिकाणी उपासिका धम्म प्रशिक्षण लावण्यात येईल आणि त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला रमाई काय आहे सांगितलं जाईल, बाबासाहेब काय सांगितलं आहे, भगवान बुद्ध काय सांगितलं आहे, यशोदा काय सांगितलं जाईल, अशा प्रकारे त्या ठिकाणी पूर्ण धम्म सांगितलं जाईल. आणि मग मीराताई आंबेडकर काय म्हणतात की पूर्वी म्हण होती, मीराताई आंबेडकरांनी ती म्हण बदलली. पूर्वी म्हण काय होती आताही आहे समजा, जिच्या हाती पाण्याची दुर्ती जगाचा उद्धार करी. परंतु आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकरांनी ही म्हण बदलली. काय बदलली म्हण? जिच्या हाती धम्माची शिजोरी ती जगाचा उद्धार करी. आणि त्यामुळे धम्माची शिजोरी तुमच्या हातामध्ये द्यायच्या शिबिराच्या माध्यमातून. आणि त्याप्रमाणे म्हणजे प्रत्येक आई ही प्रत्येक माणसाची पहिली गुरु असते. त्या आईनं जे संस्कार केले आहेत ते संस्कार त्या ठिकाणी महत्वाचे आहेत, ते जन्मभर विसरत नाहीत. आणि त्यामुळं माता भगिनींना माझी विनंती आहे की या लहान बालकांवर त्या ठिकाणी संस्कार करायचे आहेत. आणि जे मोठे म्हणजे त्यांना विनंती आहे, त्यांना सांगितलं आता आता तुम्हाला नाही सांगितलंच नाही, तुमचे जे बालक आहेत त्यांना पण तुम्ही त्या ठिकाणी संस्कार करायचे आहेत ही या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. कारण एक मी त्या ठिकाणी एका धम्मदेशनीमध्ये भोजनाच्या त्या ठिकाणी एक बाबासाहेब आंबेडकरांची काल परवा घडलेली घटना सांगितली, ती घटना सांगतो आणि मी माझं या ठिकाणी भाषण संपवतो. कारण वेळ झाला आहे, बाहेरचे जे काय भंते जे आहेत त्यांना बाहेर जायचं आहे, मलाही जायचं आहे. तरी पण या ठिकाणी थोडक्यामध्ये 5 मिनिटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा पुण्याला आले. आणि पुण्याला आल्यानंतर ते नेहमी काय करायचे, त्यांची एक ठरलेली लायब्ररी होती येरवड्याला. त्या येरवड्याच्या लायब्ररीमध्ये यायचे आणि जे नवीन पुस्तक आले ते पाहायचे. आणि एक दिवशी असं आले आणि तिथं येरवड्याला बरीच मंडळी आहे, ते कार्यकर्त्याला माहीत झालं तर त्या ठिकाणी काय केलं, कार्यकर्ते सगळं फुल त्या ठिकाणी बाबासाहेबला पाहण्यासाठी गर्दी झाली पूर्ण.
ते जुने मुळामोठी नदीचं त्या ठिकाणी रस्ते 3 आणि त्या कॉर्नरला ते लायब्ररी, त्या ठिकाणी मग सगळं पूर्ण पब्लिक त्या लायब्ररीच्या बाहेर सगळी ट्रॅफिक जाम झाली. हे त्या लायब्ररीच्या लक्षात आलं आणि मग ते बघितलं पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, सगळे लोक ते वाहन हॉर्न वाजवतात, हे करतायत आणि मग पब्लिक पूर्ण गच्च भरला तो रोड. आणि त्यावेळेस मग त्या ठिकाणी काय केलं, लायब्ररीने बाबासाहेबांना त्यांच्याकडे गेले, पुस्तकं पाहत होते बाबासाहेब आणि म्हणले बाबासाहेब थोडं इकडे या, म्हणले बाहेर या, म्हणलं थोडं 5 मिनिटासाठी. काय पूर्ण पब्लिक तुम्हाला पाहण्यासाठी आले, इकडे पूर्ण ट्रॅफिक जाम झालं, 2-3 रस्ते ते ब्लॉक झालेत म्हणे. आणि मग बाबासाहेबांचं दर्शन झाल्यानंतर मग ती पब्लिक जिकडे तिकडे गेली आणि ते ट्रॅफिक त्या ठिकाणी कमी झाली. मग त्यानंतर बाबासाहेबांचे जे सहकारी होते त्या सहकार्यांचे एक वसतिगृह होतं, त्या वसतिगृहाला भेट देण्यासाठी त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी विनंती केली. बाबासाहेब ते वसतिगृहाला भेट देण्यासाठी गेल्यानंतर मग बाबासाहेब त्या ठिकाणी 54-55चा काळ होता, त्या ठिकाणी बाबासाहेब हातामध्ये काठी घेऊन चालत होते आणि मग आपण ते जुन्या त्यांच्या जे शेवटची जे म्हणजे जुनी कार होती त्या कारमध्ये ते जाऊन गेले आणि मग त्या कारमध्ये गेल्या तर वसतिगृहाच्या समोर कार उभी राहिली. उतरले बाबासाहेब बोलण्याच्या ह्याच्यामध्ये आणि बोलत होत कार्यकर्त्यांसोबत वसतिगृहाकडे गेले. तर वसतिगृहाकडे गेले तर काय तिथं त्या ठिकाणी जिना होता, 4-5 पायऱ्या होत्या वरती चढायच्या. मग त्यांच्या लक्षात आहे काठी, आणि माझी काठी कुठे गेली. आणि मग कार्यकर्ता विचारत, मग त्या वसतिगृहाचा एक लहान मुलगा होता, त्याच्या लक्षात आलं की बाबासाहेब कारमधून आले म्हणजे कारमध्ये काठी असेल. तो पळत गेला, त्या ठिकाणी कारमध्ये घातली, काठी घेतली आणि तोपर्यंत बाबासाहेब काय त्या सहकार्याच्या आधाराने वसतिगृहामध्ये वरती गेल्यानंतर हा मुलगा काय केला, गर्दीतून ते कार्यकर्ते होते त्यांच्या मधून हळूच बाबासाहेबांजवळ गेला आणि तिथं त्यांच्या हातामध्ये काठी दिली. मग बाबासाहेबांनी काय केलं, ती काठी त्या ठिकाणी घेतली हातामध्ये, उजव्या हातामध्ये ती काठी घेतली, डाव्यामध्ये त्या मुलाला थांबवलं असं थांबवलं, त्याला हाताला धरून थांबवलं. बाबासाहेब एकदम बोलले थांबा म्हटल्याबरोबर काय झालं, कार्यकर्ते घाबरले, म्हणजे आता आपलं काहीतरी चुकलं म्हणजे. आणि मग बाबासाहेबांनी प्रश्न विचारला, काय ही काठी आहे म्हणे, ही काठी आणि हा मुलगा आहे, या दोघांमध्ये समानता आहे, साम्य आहे, ते काय आहे ते तुम्ही मला सांगा. ते सगळे कार्यकर्ते एकमेकाकडे पाहू लागले, म्हणजे ही काठी तर लाकडाची आहे, निर्जीव आहे, हे मुलगा आहे तो सजीव आहे, मग ह्याच्यामध्ये समानता कशी काय असेल. मग एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघू लागले आणि मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं एक प्रश्न म्हणजे उत्तर देता नाही. स्वतःच बाबासाहेबांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं, ही जी काठी आहे ही काठी माझ्या शेवटच्या दिवसाचा आधार आहे. माझी ही काठी जी आहे ही शेवटच्या काळातील आधार आहे आणि हा जो मुलगा आहे हा मुलगा देशाच्या भविष्याचा आधार आहे. हा मुलगा देशाचा भविष्याचा आधार आहे. त्यासाठी या मुलावर संस्कार करायचे आहेत. त्या पद्धतीने आपणही त्या ठिकाणी माता भगिनीला उपासकांना बंधूंना माझी विनंती आहे, लहान मुलावर संस्कार करावे ही त्या ठिकाणी विनंती करतो. माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. आणि विशेष म्हणजे या ज्ञानेश्वर नगरमध्ये यांनी मला इतकं प्रेम दिलं की मी भावना विसरलो. त्यामुळं सर्व माता भगिनींचं, आईचं, सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक अंतःकरणपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना मंगलकामना देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. यानंतर सर्व लहान मुलींच्या हातानं सर तुमच्यासाठी त्यानं काहीतरी गिफ्ट आणले. ते तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आणली. या लहान मुली सर्वजण सरला तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती देऊन सरचा सत्कार करतील. मी सर्व मुलींना विनंती करतो, चला या.